जय मल्हार, जय बाळूमामा। हे बघा मेंढरांची चालले, मेंढर आणायचं काम, पण आपली मेंढर काही नदीत घुसती नाही तर पूर्ण असे ओढून धुवा लागा त्यात। बघा बालिंग चालवलंय ओढून, ही आई मुळा नदी आणि झाल्यात आता फक्त अजून एकच बालिंग आहे शिल्लक धुवायला। काही एक नेलंय पाण्यात, बघा असं मुळा नदीचं पात्र आहे। ही नदी गेली थेट आता आपल्या गावाकडं साकरूकडं गेलेली, तेव्हा धुवायचं काम चाललंय। आणि ह्या बाकीच्या झाल्यात धुवून, बाबा आले होते मेंढ्या धुवू लागायला, आम्ही तिघांनी इथून बघा तिथून वळून अशा एकतर हे पाईपमध्ये आलेत त्याच्यामुळं मग लई त्रास झालाय, पाईपावर हुळहुळे झालेत आमचे। तर झाल्यात आता धुवून सगळ्या, एकच मोठा बालिंगा राहिलाय। आणि आज आहे आपली संध्याकाळी कातरण, तर सर्वांनी मेंढ्या कातरायला यायचं आपल्या आणि जेवायला पण यायचं। आपल्या वाड्यावर जाय पुरीन गुळवणी, तर सगळ्यांनी या जेवायला आपली लाईव्ह फॅमिली, यूट्यूब फॅमिली। आणि बघा किती त्रास असतोय, प्रत्येक मेंढी ओढून धुवायची, तिथून ओढून पाण्यात आणायच्या आणि मग धुवायच्या। आपल्या मेंढर काही पाण्यातून असे पोहून जाती नाही, त्यामुळे बघा असे निसर्गाची एकदम दाट झाडी आणि नदीचं पाणी पण भरपूर स्वच्छ आहे, पण खाली दगड भरपूर आहे त्यामुळे पायपार एकदम हुळहुळे होऊन गेलेत। पण आता विलाज नसतोय, आपला तो बिझनेसच आहे म्हटल्यावरती करावंच लागतंय। मेंढरांची कातरणी आली का पूर्ण दुखणंच येतंय, सकाळपासून पोटाला भाकर नाही आज, पण तसंच आलोय नदीवर। आणि मेंढर आता झाले धुवून, आता जायचे आपल्याला वर वाड्याकडं। तर संध्याकाळी या मग सर्वांनी आपल्या मेंढ्या कातरायला। चला थांबू याच ठिकाणी, आज भरपूर काम पेंटिंगला आहेत आपली। तर चला बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगली। बघा आपला बालिंगा आलाय आता पोहून, शेट पण आलेत बाहेर, तर आज लई दमलंय। तर सगळ्यांनी व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय सर्वांना।